त्या ठिकाणी असं सांगितलं, सातारच्या ठिकाणी कीर्तनाला गेलते. म्हणलं कीर्तनाला आलात काहीतरी घेऊन जा. माझा मोबाईल असा होता पुढं. काय सांगू तुम्हाला, मोबाईलच घेऊन गेले लोक सरस म्हणतात, ताई तुम्ही म्हणता गीता भागवत श्रवण करा, ज्ञानेश्वरी वाचा, इथं मराय टाइम नाही आम्हाला. कपातला चहा कपात आणि बशीतला चहा बशीत. आणि माणूस आपण जगतो कोणासाठी, उत्तर द्या. तुम्ही कोणासाठी जगता? तुम्ही कशासाठी जगता? जेवायसाठी जगता का जगायसाठी जेवता? झोपले का काय तू म्हणशील बाई का पोर, ते तुझ्या मागचे चोर. तू मिल्यावर ते मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू घे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतो ठाई ठाई या संसारा पायी, या संसारा पायी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. त्या ठिकाणी असं सांगितलं, सातारच्या ठिकाणी कीर्तनाला गेलते. म्हणलं कीर्तनाला आलात काहीतरी घेऊन जा. माझा मोबाईल असा होता पुढं. काय सांगू तुम्हाला, मोबाईलच घेऊन गेले लोक. म्हणजे तुम्ही कीर्तनात राहा, कीर्तनाच्या बाहेर फिरू नका. मन कुठे ठेवायचंय? तू मन हे मीच करीन माझी या भजनी प्रेमधरी. एवढा सुंदर धर्माचा मंडप आहे. या ठिकाणी असं म्हणतात, जेथे कीर्तनाची जागा तिथे तिथं पांडुरंग उभा आहे. आता देव इथं कीर्तनात येणार आहे, तुमच्यावर लक्ष ठेवणार आहे. फक्त तुम्ही का गेम खेळत बसला, माग का तंबाखू खात बसला, की मग तुमचा पत्ता कट आहे. विचार करा. ज्ञानोबराय अवतीर्ण झाले. ज्ञानोबराय सुंदर वर्णन करतात कार्यक्रमाचं. चला ज्ञानेश्वरीमध्ये पुरावा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात काय, की प्रथम वैसा काळी लावण्याची नभाळी प्रगटे जे सागळी अंगनांगी. आता ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे त्याला माहिती की ज्ञानोबराय वर्णन करतात कार्यक्रमाचं संपूर्ण अंग देखणं आहे, लावण्यपूर्ण स्वरूपाचं आहे. आणि अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही थोर थोर गुणीजन मंडळी या ठिकाणी श्रवण करण्याकरता बसलेले. अभंग सुंदर आहे. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात काय, आपलं हित कशामध्ये. आपल्याला कळतं का आपलं हित कशामध्ये? आयुष्य निघून चाललंय. आजी तुमचं वय किती? 85 वर्ष असेल. बाबा तुमचं वय MH 75 असेल. बघा विचार करा, आपलं वय किती? 75, 85, 45. उरले किती? खाली काय राहिलंय? फलकट तो संसार. या संसारात आपल्याला खाली काहीच राहणार नाही. आयुष्य निघून गेलं, पण आपलं हित आपल्याला कळालं नाही. कित्येक वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतायत, अरे बाबा हिताचा विचार कर, हिताच्या ठिकाणी जागा राहा. तुम्हाला जागा राहायला सांगतात, पण आपण जागे राहतोय का? उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, दुःखवी व्यथा जन्माच्या. आता तरी महाराज सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेशन नका करू नाश आयुष्याचा. संपलं झालं. कोरोनाने सांगितलं कधी आपण एका मिनिटात कपातला चहा कपात आणि बशीतला चहा बशीत. आणि माणूस ही परिस्थिती आहे. तुमच्या इकडे अटॅकचा प्रकार आहे का? हा, माणूस आता कीर्तनात होता आणि घरी गेला अटॅक. चाललंय काय? टाळी वाजवत नाही, देवाचं नामस्मरण करत नाही. याही पुढे जाऊन सांगू, आई वडिलांची सेवा करत. मित्र म्हणते आई वडिलांची सेवा करा, नका पंढरपूरला जाऊ, नका आळंदीला जाऊ, नका कीर्तनाला जाऊ, पण सकाळी उठल्यानंतर आई बापाचं दर्शन घ्या. अख्ख्या विश्वाचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय. ही गरज आहे, काळाची गरज आहे. हे कळणं गरजेचं आहे. हे ज्याला कळालं, बघा गेलेला दिवस, गेलेला रात्र, गेलेला क्षण, गेलेला मिनिट, गेलेला सेकंद आणि गेलेला व्यक्ती आयुष्यात परत किती प्रयत्न केले तर व्यक्ती येईल. म्हणून प्रयत्न करा. तुझं आहे तुझं पाशी, परी तू कुठे आहे? आपण आपल्याला आयुष्य सुंदर बनवायचंय. प्रत्येक महाराज येतात दुःखाचं वर्णन करतात. दुःख बांधवडी आहे संसार,
हा, इतकं दुःखाचं वर्णन आहे. प्रमाण महाराजांनी एवढे दिले दुःखावरती. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, एवढे प्रमाण आहेत, एवढे प्रमाण आहेत. पुढे जाऊन सांगते संसार दुःखाचा आहे, पण तो सुखाचा कसा करायचा हे मी सांगून आजच्या कीर्तनाला मगच घरी जाणार आहे. समजेल ना? बहिणाबाई सुंदर सांगतात संसाराचं वर्णन करत असताना काय, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळा तेव्हा कर. आहे ना असं संसार? नवीन नवीन लग्न झाल्यावर कळतं ना हाताला किती चटके बसतात भाकरीला पाणी लावताना. असा हा संसार आहे दादा. इतका दुःख बांधवडी, दुःख दुःखाचं मूळ असणारा हा दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार सुख पाहता जवळ म्हणून दुःख. एवढं दुःख आहे संसाराच्या नावे घालून या शून्य एवढे प्रमाण दिले ऐका, तरी आम्हाला कळालं नाही की संसार किती दुःखाचा आहे. ऐका, आपल्याला दुःखाचा संसार सुखाचा कसा करता येईल हा, म्हणून महाराज सांगतात अवघाची संसार सुखाचा करेण, हे विश्वची माझे घर. सांगितले ना आपण दुःख 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 करत करत आजीबाई 95चे होऊन जातो, तरी आपल्याला सुख भेटत नाही. सुखाची प्राप्ती करायची. सुख कुठं भेटणार आहे? सुख कीर्तनामध्ये भेटणार आहे. सुख कुठं भेटणार आहे? आई वडिलांच्या चरणापाशी भेटणार आहे. सुख कुठं भेटणार आहे? एका जागेवर बसून भगवंताचं नाव घेतलं तेव्हा सुख भेटणार आहे. थोडस दुःख आलं की आपण काय करतो, देवा माझ्या आयुष्यात फार रे दुःख आलं. काही लोकांनी मला प्रश्न केला, ताई तुम्ही देवाचं कीर्तन करता, देवाचं नामस्मरण करता, देवाच्या बाबतीत बोलता, देव आहे म्हणून सांगता, देव आहे देव आहे, हृदय मंदिर शोधून पाये. सांगा ना ताई, तुमचा देव या जगामध्ये आहे ना? त्या देवाने काही चांगलं केलं? खरंच लोक म्हणतात. तुम्हाला पटतंय का? पटलं तर होय म्हणा, नाही तर चालले. लोक म्हणतात ना काय ह्या देवानं काही चांगलं, सुरळ माझ्या तोंडावर म्हणतात. मला सांगा, ज्या देवाची भक्ती आम्ही करतो त्या देवाला नाव ठेवली तर आम्हाला पटणार आहे का? मी त्या बाबांना विचार केला, म्हटलं का तुम्ही देवाचा एवढा रागराग करता, कशासाठी, काय प्रॉब्लेम काय, नक्की गुंता कुठं आहे? ते म्हणले ज्या वेळेस आमची आजी दवाखान्यात होती, ज्या वेळेस आमची आई दवाखान्यात होती, कुठं गेलता तुमचा देव? काय प्रश्न केला? कुठं गेला तुमचा देव? का आला नाही माझा तुमचा देव माझ्या आईला वाचवायला आजीला वाचवायला? का आला नाही? वाटतं ना आपल्याला असं. आपण काय करतो मला सांगा बाबा, आहात ना कीर्तमध्ये पाठीमागं बसलेले आहात ना? झोपले का काय म्हणून म्हणत होते पहिलेच पुढं बसा, म्हणजे कसं एक लक्ष ठेवता येतं. आपण तहान लागल्यावर विहीर खोनतो का आधीच विहीर खोनलेली असती? बोलत चला. तहान लागल्यावर विहीर खोनतो का बाबा? का आधीच खोनलेली असती? तहान लागल्यावर खोनतो, बरोबर ना? तवळ पाणी पाणी करून इथं महाराज मेला तरी तुमच्यावर कसलं कर्ज बिर्ज तर नाही, तुम्ही हालत नाही डुलत नाही, असं होय तरी म्हणा, नाही तरी म्हणा, काहीतरी म्हणा, नाही तर हे चालले मी माझं चहा प्यायला. बोलत चला. तुम्ही बोलला तर कीर्तन, नाही तर कीर्तन होतच नाही. तहान लागल्यावर विहीर खोनता का? विहीर आधीचीच असते. तहान लागल्यावर बरोबर ना, आधीच खोनता. बघा बाबांनी उत्तर दिलं, आधीच खोंदून ठेवलेली असते. मला सांगा, आईला ऍडमिट केलं, देवाला किती वेळा धुतलं, किती वेळा आंघोळ घातली, देव येईल का हो? त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आधीच देवाला प्राप्त करून घ्यावा लागेल. देवाची तुमची ओळख असली पाहिजे. तेव्हा कुठं कोण आजारी पडलं एक फोन केला, चल बरं ये पटकन, मग देव येईल. मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला
अशी परमार्थाची भक्ती चालू आहे. इतकं सुंदर आयुष्य जगायचंय, त्या देवासाठी, त्या आई वडिलांसाठी समर्पण करायचे. आजींसाठी सगळ्या नातवंडांनी मुलांनी एवढा प्रयत्न केला, दवाखान्यामध्ये असताना एवढी सेवा केली त्यांची, हेच त्यांचं पुण्य आहे. गेले दिगंबर ईश्वर भूतीन, राहिल्या त्या कीर्ती तुका म्हणे कमरणीची सरे आणि उत्तम चिवरे. आज आईंनी लेकरांना जीव लावला, जे काही असतील ते 10 रुपये 100 रुपये 200 रुपये 99,000 रुपये नातवंडांना दिले, प्रेम केलं, मायेने जवळ घेतलं, म्हणून त्यांच्यासाठी हा केलेला उत्तम असा सोहळा विठ्ठल. आपल्या हितासाठी आपण जागे राहत नाही. आपल्याला कळलं ना आपलं हित कोणामध्ये, आपल्या परिवारामध्ये आपलं हित आहे का? आयुष्य संपून जातं. आपल्या घरातली लोक, आपण घरातल्या लोकांबरोबर बोलायला 5 मिनिटं नाही. कुठं आहात? कीर्तनात बघा. आपल्या कुटुंबामध्ये किती लोक असतात? किती लोक असतात? काही ठिकाणी 4, काही ठिकाणी 6, असं ठरलेलं परिवार आहे. आपण जगतो कोणासाठी? उत्तर द्या. तुम्ही कोणासाठी जगता? तुम्ही कशासाठी जगता? जेवायसाठी जगता का जगायसाठी जेवता? झोपले का काय? जगायसाठी जेवता का जेवायसाठी जगता? जेवायसाठी जगता, जगायसाठी जेवता. ऐका, 4 वेळेचं जेवण करतो आपण, सकाळ दुपार संध्याकाळ. काही लोक 4 वेळा करतात, काही लोक 3 वेळा, काही लोक 2 वेळा, काही लोक डाएटवरच असतात. ज्याचा त्याचा पर्सनल भाग आहे. ऐका, आपण जीवन जगतो, जगण्याकरता जेवण करतो, असं सुंदर आयुष्य आहे. पण त्या 2 वेळेच्या जेवणाकरता आपल्या कुटुंबातल्या करत्या व्यक्तीला वनवन करावं लागते. घरातला बाप असेल तर बापाला वनवन काम करावं लागतं. घरातली आई असेल करती, त्या आईला वनवन दुसऱ्याची धुनी भांडी करावी लागतात. आणि तेव्हा कुठं हा संसार चालत असतो. दादा, आयुष्यामध्ये सगळं काही भेटतं, पण परिवाराचं सुख म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं सुख. आपण आयुष्यामध्ये किती रुपये कमवले याला किंमत नाही, किती माणसं कमवली, आपण गेल्यानंतर किती माणसं आपल्या करता आली याला किंमत आहे. आपल्याला सगळ्यांना जगायला आवडतं, मरायला कोणाला आवडतं का? इथं बसलेल्यांपैकी कोणाला मरायला आवडतं? मला बी नाही आवडत मरायला. मला वाटतं मी लय जगावं, लय कीर्तन करावं आणि लय फिरावं. सगळ्यांना वाटतं खूप जगावं, सगळ्यांना वाटत असतं. मरण कोणाला आवडत नाही. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात, जगस्पृह्यास्पद एक सार्वभौम पद न मरणे हे निर्विवाद जगापडिये. माऊली ज्ञानोबराय सांगतात सगळ्यांना सगळं आवडतं, पण मरायला कोणाला आवडत नाही. हाच तर फरक आहे देवामध्ये, संतामध्ये आणि आपल्यामध्ये. आपल्याला मरायला आवडत नाही आणि संत काय म्हणतात? प्रमाणात सांगतात. काय? मरण माझे मरून गेले गेले, मरण माझे मरून 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 गेले. मजा केली आम्हाला, मजा केली आम्हाला, मरण माझे मरून गेले गेले, मरण माझे मरून गेले. कोण म्हणतात? संत म्हणतात मरण माझे मरून गेले ना. आपण एखादं म्हणलं का त्या रोडने जाऊ नको, चोरा चिलटाची भीती, लगेच आपण मार्ग, म्हणजे आपण ह्या देहावरती प्रेम करतो. ऐका दादा, कीर्तन ऐका. या कीर्तनामध्ये आपल्याला कळतं जगण्याचा अर्थ. मी नेहमी सांगते कीर्तनाच्या माध्यमातून, कोणाच्या लग्नाला गेलं ना पाठीमागनं अक्षता टाकून जावा,
आपण एखाद्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला गेलात ना दादा, समोर बसा. का पुण्यस्मरणाचं कीर्तन का ऐकायचं? अरे पुण्यस्मरणाचं कीर्तन ऐकल्यानंतर कळतं की आयुष्याचं सार काय, आपल्याकडे दिवस किती उरलेले आहेत. आपण आज कीर्तन ऐकतोय, उद्या जगात आहे की नाही माहिती नाही, पण आपण काय करतो, हे माझं ते माझं ते माझं करत करत आयुष्य संपून चाललंय दादा. इतकं आनंदाने जगायचं, इतक्या आनंदाने जगायचे. आईला दुःख आहे. आज एवढ्या लेकरांवरती प्रेम करणारी आई सगळ्या लेकरांवरती, नातवंडांवरती, सुनांवरती, नात सुनांवरती एवढं प्रेम केलं, त्या आईला दुःख आहे. हा सगळा लेकरांना पाहायचं होतं, आणखीन त्यांच्यासोबत जीवन जगायचं होतं आणखीन. पण सांगेन तुम्हाला, ही आई देवाकडे विनंती करते, देवाला सांगते, देवा ज्या ज्या वेळेस तुमची आई देवाच्या दर्शनाला जाईल ना, जगातली कुठली पण आई, ऐका, ज्या ज्या वेळेस पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आई आपली भगवंताच्या चरणांवरती नतमस्तक होते ना, त्या त्या वेळेस तुमची आई भगवंताकडे एकच मागणं मागते, देवा तुला जर मला काही द्यायचं असेल ना तर फक्त एवढंच दे, माझ्या लेकरा बाळांना उदंड आयुष्य लाभू दे. जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्ती नितांत प्रेम करणारी, निस्वार्थी प्रेम करणारी कोण आहे? फक्त माऊली. ऐसी कळवाची जाती, ऐसी कळवाची जाती, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीत. एवढं जरी प्रत्येकाला कळालं ना, अरे जगाच्या पाठीवरती हे सुंदर आयुष्य बघतोय मी, हे सुंदर गावात थाटात फिरतोय, चांगली 4 व्हीलरची गाडी घेऊन फिरतोय, अरे माझ्या आईनं मला वाढवलं तळ हाताच्या फोळाप्रमाणे. माझी आई रात्र रात्र माझ्यासाठी उपवाशी राहिली. आज वयाचे 85 वर्ष झाले मला, पण त्या आईमुळं मी या जगतामध्ये सुंदर जग पाहू शकलो. हे हित आहे आपलं. आपल्या आई वडिलांचे उपकार आपल्यावरती हे ज्याला कळालं त्याला जीवन. आयुष्यामध्ये नाही घर बांधता आला हरकत नाही, नाही गाडी घेता आली हरकत नाही, नाही चांगले कपडे घेता आले हरकत नाही, नाही सोनं नाणी खरेदी करता आलं हरकत नाही. ऐका, फक्त एवढंच करा, या हृदयामध्ये आई वडिलांना विराजमान करा. जगातलं सगळं सुख तुमच्या पायावरती लोटांगण घालेन यासाठी पुरावा आहे. ज्यांना आई वडिलांची किंमत कळाली ना, त्यांना जगामध्ये कुठलीच गोष्ट कमी पडाली नाही. भक्त पुंडलिकरायांना आई वडिलांचा अधिकार कळाला. आज तागत पुंडलिकांसाठी जगाचा चालक मालक पुंडलिकाचा बावरता गोकुळी उनी जाला येता, गोकुळी उनी जाला येता 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 येता, गोकुळी उनी जाला येता. पुंडलिकाच्या भावार्ता गोकुळी उनी झाला एका, झाला एका, गोकुळी उनी झाला एका. पुंडलिकरायांसाठी आज तागायत विटेवरती पंढरीचे पांडुरंग परमात्मा युगी 28 विटेवरी उभा. भगवान परमात्मा एका भक्तासाठी काही करतो. तुम्हाला कळालं ना, मग आपल्या हितासाठी कोण जागा आहे?
आपल्या आई वडील जर आपल्यासाठी एवढं करतात, ज्याला आयुष्यामधल्या आई बापाची किंमत कळाली, त्याला आयुष्यातलं सुंदर जगणं कळालं, या जन्मावर या जगण्यावर शतदा. मग ज्याला हे कळालं आई बापाची सेवा करावी, आई बाबाचं उठल्यानंतर दर्शन घ्यावं, एवढं जरी कळालं, हेच महाराज अभंगाचे. आपुली आईता जो असे जगता, 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 धन्य माता पिता तयाची. आपल्या हितासाठी जागं राहायला सांगितले. बघा, आपली मुलं आपण जन्माला घालतो, त्यांच्यावरती संस्कार देत नाही. होतं असं की मुलं जागं राहतात. कशासाठी? प्रचार प्रसारासाठी. इलेक्शन आलंय ना आता जवळ, ह्याचा प्रचार करायचा, रात्रभर जागं राहायचं. बघा, राजकारण एवढं वाईट आहे, नारदाच्या गादीवरनं सांगेल. एकाची दारू, एकाचं मटण, एकाचं भेळ आणि चौथ्याला निवडून. हे असा खेळ आहे. आपली मुलं जागी राहतात कुठं? ऐका, इलेक्शनसाठी प्रचारासाठी जागे राहतात, दारूमध्ये व्यसनाच्या बरबादीत जातात. एका मतासाठी तुम्ही कुणाची फुकटची बाटली नका ना पिऊ. एक बाटली आपल्याला किती दिवस ठेवेल? हा, तुम्हाला प्यायचंच असेल ना, हरिनामाचा प्याला प्या. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण नामाचा प्याला प्या. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, एक हरिनाम का जाम पी करके देखो सारी जिंदगी तर जाएगी. आपल्याला कोणी म्हणलं की चल तिकडे 2000 रुपये देतात आणि एक बाटली, जेवण, सगळं काही, गाडी फिरायला मस्त एसीची कार, चाललो आपण लगेच त्यांच्या पाठीमागे, त्यांना प्रचार करायचा. भले तो निवडणुकीला उभा राहणारा माणूस कसाही असो. पटतंय ना तुम्हाला? आपला आचार विचार, शुद्धता, वाणीची प्रगल्भता एवढी पाहिजे, एवढी पाहिजे. आपल्यावरती आपल्या आई वडिलांनी काय संस्कार केलेत. आपुलिया हिता जो असे जागात, आणि जो ज्याला कळालं की न जावे तिथे जाय, न खावे ते खाय, न पाहावे ते पाहाय. असतो काही काही कार्यक्रम, कीर्तनाचा नाही कार्यक्रम, तिकडे वेगळाच कार्यक्रम असतो, इथं सांगायची गरज नाही. माझा सांगण्याचा भाव, आपण जे करायचंय ते केलं पाहिजे. मग जर असं केलं, आपल्या हित कशात ते कळालं ना, आपलं हित कुठं आहे? कीर्तन चालू आहे, बोरकरांनी एवढं सुंदर नियोजन केलंय, चला आपली पावलं कुठं वळाली पाहिजेत? त्या कीर्तनाकडे वळाली पाहिजेत. इथं भजन चाललंय ना,
मंदिरामध्ये जाऊन बघा, भजन चालू असले मुलं तिथं जाऊन बसत नाही, तिथं भजनात जाऊन बसलं पाहिजे. नाही हरकत, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. मग जर हे केलं तर अशी जर मुलं, सुंदर पद्धतीची मुलं तुमच्या पोटी जन्माला आली तर मग महाराज त्या ठिकाणी सांगतात काय, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक म्हणजे कशी, त्यांनी भजनच केलं पाहिजे, कीर्तनच केलं पाहिजे अशी नाही. बघा एवढं सुंदर नियोजन करायला, एवढं सुंदर आजीचं, आईचं, नातवंडांनी, मुलांनी एवढं सगळा अट्टहास केला, याला म्हणायचं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी देवा. तुमची मुलं जर शुद्ध भाव ठिकून त्या ठिकाणी जर चांगले संस्कार तुम्ही तुमच्या मुलांवरती दिला, आज जन्माला आलेलं पोरग लगेच युट्यूबवर गेम खेळतंय, आपल्याला शिकवतं, आजोबांना माहिती नसतं, आजी थांब ओके था असं करायचंय. हे संस्कार आहेत आपले. ही बघा, इकडे लेकरं बघा, परमार्थ इतकं सुंदर आयुष्य आहे, आयुष्य इतकं सुंदर, मुलांवरती एवढे सुंदर संस्कार द्या. मग त्या ठिकाणी सांगितलं जातं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. माझी जाऊ आई साहेबांना डोहाळे लागले होते, कशाचे, रणांगणावरती जावं, युद्ध करावं. तेव्हा कुठं बाळ छत्रपती जन्माला आले, आपल्या पोटी का छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही. एवढं सुंदर देखणं स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. त्या जिजाऊ आई साहेबांनी एवढं सुंदर त्यांच्यावरती संस्कार केले, म्हणून खऱ्या अर्थानं शिवाजीराजे घडले. आजची गरज आहे, काळाची गरज आहे. आई वडिलांना सांगावं लागतं, बाबा रे असं करू नको. आपली मुलं आपल्याला शिकवतात काय रे, डायरेक्ट म्हणतात आई ग बस, तुला काही कळत नाही, आता कलियुग आलंय. असं नसतं बाई, ते तुमच्या काळातलं राहू दे. पटलं तर होय म्हणा, नाही तर चालले. बरोबर आहे ना, कीर्तनात आहात ना तुम्ही, आपल्याला कळतं आपल्या मुलांनी असं करावं, पण आपली मुलं, त्या आईला दुःख आहे, माझा मुलगा एवढा संस्कारी, माझा मुलगा एवढा सुंदर आहे. आईला माहिती मी सगळ्या गोष्टी मुलाच्या चुकू शकतो, पण एक गोष्ट माझ्या लेकराची मी चुकू शकत नाही, ती म्हणजे मरण. बघा आपली आई आपल्यावरती एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते. मुलगा दारू पिऊन घरी आला ना, आई बापाला सांगते जाऊ द्याव ना, आजच चुकलाय पोरगा, परत नाही करणार, असं माफ करा ना. पदराच्या आड लपवते, तिचं नाव आई असतं दादा. मुलगा एखाद्याला शिव्या देऊन आला, आई म्हणते जाऊ द्या, लेकरू लहान आहे, सुधरल सुधरल, आई म्हणते. एखाद्याचा खून करून आला तर आई म्हणते जाऊ द्या ना, लेकरू आहे, लहान आहे, सुधरल हो सुधरल. आई जगातले सगळे गुन्हे लेकराचे माफ करते. अहो तुमच्यावरती कर्ज झालं ना, गळ्यातला नेकलेस काढून गहाण ठेवते, पण तुम्हाला कर्जातून बाहेर काढते. कोणी तुम्हाला जगाच्या पाठीवर वाचवायला येत नाही, पण जगातली एकमेव व्यक्ती अशी आहे की तुमच्यावर कितीही कर्ज होऊ द्या, ती आई सगळ्या सोनं नाणं गहाण ठेवेल, पण तुम्हाला त्या दुःखातनं बाहेर काढेल. त्या आईला खंत आहे, मी सगळ्या गोष्टीतनं माझ्या लेकराला बाहेर काढेल, पण पांडुरंगा सगळ्या गोष्टीतनं मी देवा बाहेर काढेल लेकराला, पण त्याच्या मरणापासून मी कशी रे त्याला बाहेर काढू. प्रमाणे सांगतात काळाची उडी पडेल जेव्हा, काळाची उडी पडेल जेव्हा, सोडवेना तेव्हा माय बाप, सोडवेना तेव्हा माय बाप. सगळ्या गोष्टीत आई तुम्हाला वाचवेल, पण मरणापासून तुमची आई तुम्हाला वाचवू शकत नाही. एका ठिकाणी सुंदर सांगितलेलं आहे काय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. दादा जोपर्यंत तुमची आई तुमच्या जवळ आहे ना, म्हातारी का असू द्या, ती आई आपल्या जवळ आहे ना, तोपर्यंत तिची सेवा करा, तोपर्यंत तिच्या ताटात जाऊन जेवायला बसा. दादा एकदा का आपली आई मरण पावली ना, मायेनं प्रेमानं हात फिरवणारी आई आपल्या आयुष्यात कुठं भेटत नाही. दादा त्या आईचं निस्वार्थी प्रेम, जगाच्या पाठीवरती आपले सगळे गुन्हे माफ करणारी एकमेव न्यायालय आहे, ती म्हणजे आई आहे. बघा
एवढं दुःख आपल्या आयुष्यात असलं ना, फक्त आईने म्हटलं ना, राहू दे ना बाळा, सगळं काही नीट होऊन जाईल, की आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्नता येते. त्या आईला आनंद वाटतो ज्या वेळेस माझा मुलगा ऑफिसर बनतो ना, तळहाताच्या फोडाप्रमाणे लेकराला मोठं केलेलं आहे. तिच्यासाठी ज्यावेळेस बाप नसतो ना घरामध्ये, बघा एका आईचं अस्तित्व कसं असतं. घरात बाप नाहीये, बाप मरण पावला, आईला 3 लेकरांची जबाबदारी आहे. 3ही लेकरं आईकडे बघतात. बाबा गेले, आई आता आपल्या कसं होणार. 3ही मुलं आई जवळ जातात, आई मला खूप भूक लागली आहे ग, काहीतरी खायला द्या. ती आई रडायला लागते. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत माझ्या लेकराला कशाचीच कमी पडली नाही. 3ही लेकरं समोर बसलेली आहेत, आईला जेवण मागतायत. आईने सगळे डबे आपटून बघितलं, काही मिळतंय का. तांदळाच्या डब्यात कुठं तरी थोडेसे तांदूळ होते. तांदूळ घेतले, पांढरा भात शिजवला आणि 3ही लेकरांच्या ताटामध्ये पांढरा भात दिला. ती आई भगवंताला आठवते, पांडुरंगा काही नसलं तरी चालेल देवा, मला नको चांगलं घर देऊ, पण सांगेन माझ्या लेकरांना उपवाशी मात्र ठेवू नको, एवढी ताकद मला दे. वाईट वाटतं, आज लेकरांना पांढरा भात ताटामध्ये दिलाय खायला, त्याच्यावरती मिरची सुद्धा नाही माझ्या लेकरांना. 3ही लेकरं त्या भाताकडे बघतायत. तो पांढरा भात मटा खायला लागली लेकरं. त्यातला मोठा मुलगा आईला विचारतो, आई तुला भूक नाही का ग. आई तुला भूक नाही का. मोठ्या मुलानं आईला प्रश्न केला. आई म्हणते, नाही रे राजा, मला भूक नाही, माझा आज उपवास आहे. त्या आईचा उपवास नसतो दादा, त्या आई उपवाशी असते. ती आई विचार करते, मी जर जेवायचं म्हटलं तर माझ्या 3ही लेकरांच्या ताटातला थोडा भात माझ्या ताटात येईल आणि माझ्या 3ही लेकरांची थोड्या भाकाची भूक राहील. हे त्या आईला नको होतं. ती आई विचार करते. मुलं जेवण करतात, झोपून घेतात. सकाळी उठल्यानंतर छोटं लेकरू आई जवळ जातं. आई आम्ही शाळेत जातो, आलं का, चांगलं भाजी भाकरी काहीतरी खायला करून ठेव ग, आई खूप भूक लागले. त्या आईला रडायला आलं. जर यांचा बाप घरात असता ना, तर माझ्या लेकरांवर ही वेळ आली नसते. लेकरं शाळेत जातात, पिठाच्या डब्यात उगस भाकरीचं थोडंसं पीठ भेटतं, त्याच्या छोट्या भाकरी बनवते आणि लेकरांच्या वाटेकडे डोळे लावून बसते. माझे लेकरं शाळेत नाही येणार आहेत, मी त्यांना खायला देणार आहे. माझे लेकरं त्या ठिकाणी 2 घास खातील, हे सुख त्या आईला पाहिजे होतं. लेकरं शाळेत ना आली, कोरडी भाकरी बघितली, आई भाजी नाही का ग. दादा उद्या आपण बाजारातनं भाजी आणू आणि मग छान भाजी तुम्हाला मी खायला देईल. वाईट वाटतं आईला. 3ही लेकरांच्या ताटामध्ये छोटी भाकरी ठेवलेली. पुन्हा मोठा मुलगा विचारतो, आई भूक नाही का ग तुला. आई म्हणते, नाही रे राजा, मी खाऊन घेतलंय, तुम्ही खाऊन घ्या. जे लेकरांच्या हिताचा विचार करते, स्वतःची भूक उपवाशी ठेवून लेकरांना खाऊ घालते, तिचं नाव आई आहे दादा. विनंती असेल माझी, तुमची आई तुमच्या घरामध्ये आहे ना, ती आई आपल्यासाठी काहीही करायला तयार असते. तुम्ही घरातनं बाहेर हकलवून जरी दिलं ना, ऐका आता परिस्थिती राहिलेली नाहीये, पण आई एवढी प्रेमळ असते. त्या आईला तुम्ही शिळे तुकडे जरी दिले ना दादा, तर घराच्या पायरीवरती बसून ती खाईल. एवढं प्रेमळ आईचं जीवन आहे. म्हणून विचार करा, त्या आईसाठी आपलं जीवन समर्पण करा, कारण की तिच्यामुळे एवढं सुंदर जग आपल्याला बघायला मिळालेलं आहे. या जगामध्ये किती पैसे दिले ना की तुमची आई तुम्हाला भेटेल. लग्न झाल्यानंतर ना सगळे बदलून जातात. आई बापाला कोणी विचारत नाही, बायकोवरती प्रेम केलं जातं. असं म्हणतात की बायको आली की आई नकोशी वाटते. एका सत्य परिस्थिती मी वर्तमानपत्रामध्ये वाचला. बायकोने सांगितलं, एक तर तुमची आई राहील नाही तर मी राहणार. मला तुमची असं बायको तुम्हाला जर म्हणली ना, बायकोला बाहेर काढा पण आईला ठेवा, त्या आईमुळे तुम्ही विश्व बघताय. सांगेन तुम्हाला, त्या पत्नीने सांगितलं नवऱ्याला, एक तर तुमची आई या घरात राहील नाही तर मी राहील. मुलांनी ठरवलं, शहराच्या ठिकाणात फ्लॅटमध्ये अडचण होते, आपली आई सारखी खोकत राहते, बाहिल म्हणती खर, मरता तरी बरं नाशियले घर. अख्खं घर थुंकून खराब केलं म्हाताऱ्यानी. नको आता हा म्हातारा आपल्याला नको, ही म्हातारी आजी नको. ऐका मी तुम्हाला सांगेल, वर्तमानपत्रामध्ये आलेला लेख आहे, हा जिवंत उदाहरण आहे, तुम्ही घेऊन जा घरी.
सांगितलं, बायकोनी सांगितलं एक तर आई राहील नाही तर मी राहील, मला आता राहायचं नाही. मुलांनी ठरवलं, हाताला धरलं, वरती घेऊन गेला टेरेसवरती. आई तुला रोज दवाखान्यात नेतो, तुझा खोकला काही बरा होत नाही. आईला लक्षात आलं, पायरीने जिन्याने आजपर्यंत पोराने मला कधी वरती नेलं नाही टेरेसला, आज कसं काय. आईच्या लक्षात आलं मला मुलगा आता इथून ढकलून देणार आहे. आई म्हणली मला सगळं लक्षात आले. कडे कपारीवरती नेलं, कडेला नेऊन थांबवलं आईला. आई चालत चालत पुढे निघाली आहे. लक्षात आलं आईच्या, दादा गप्पा मारतोय. काही ना ग आई, मोकळी हवा खायला मी तुला या ठिकाणी वरती आणलंय. बघ ना किती सुंदर हवा आहे, किती सुंदर, तू कधी बिल्डिंगच्या बाहेरच निघाल नाही. बघता बघता पुढं गेली आई, कपाऱ्यावरती आली, एकदम किनाऱ्यावरती येऊन थांबली. बोलता बोलता त्या ठिकाणी आईचा पाय खाली चालला. आई म्हणते दादाला, दादा मला लक्षात आलंय तू वरती कशासाठी बोलवलंय मला. बोलता बोलता आईचा पाय त्या ठिकाणून निसटून जातो आणि वरून आई खाली कोसळते. आई त्या ठिकाणी मरण पावते. आई का, ज्या आईने आपल्याला एवढं सुंदर जग निर्माण केलं, एवढं सुंदर देखणं त्या ठिकाणी सृष्टी निर्माण केली, तिच्यासाठी आपण काय करू शकतो. एक सुंदर गीत आहे, त्यात सांगितलंय की त्या आईने आपल्यासाठी काय केलंय. त्या आईची माया जगात कधी भेटणार नाही. एवढं करा, एवढं करा त्या आईसाठी, बायकोसाठी. त्या आईला कधी मारू नका, एवढा प्रयत्न करा. आईची माया जगे मिळणार नाही तुला. आईची माया जगे मिळणार नाही तुला. कशाला दुखवी तो ममतेच्या सागराला. कशाला दुखवी तो आईच्या त्या काळजाला. शिकला सवरला साहेब झाला. शिकला सवरला साहेब झाला. आईच्या रे उपकारा लग्न करूनी बायकोचा झाला. दूर लोटले आई बापा. कशाला दुखवी तो ममतेच्या सागराला. कशाला दुखवी तो आईच्या त्या काळजाला. ऐका, त्या आईसाठी एवढं जीवन समर्पित करा. ज्या वेळेस तुम्हाला आई वडिलांचा अधिकार कळेल ना, त्या क्षणाला तुम्हाला समजेल. कधीतरी भक्त पुंडलिक रायांचं उदाहरण ठेवा समोर. एवढं प्रेम करा, एवढं प्रेम करा, त्यांचं उदाहरण ठेवून समोर असं जगायला सुरुवात करा. आयुष्यामध्ये दुःख नावाची चादरच कधी येणार नाही तुमच्या वाटेला. आणि असं जीवन जर तुम्ही जगला तर खऱ्या अर्थानं तुमच्या मुलांना धन्यता दिली जाते. महाराज अभंगाच्या कोळी कन्या कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा. तयाचा हरी वाटे देवा. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा. होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपली मुलं जन्माला आल्यावर त्यांच्यावरती चांगले संस्कार द्यायचे बाबा. एकदा का चांगले संस्कार झाले की त्यांना सांगायची गरज पडत नाही. आई बाप काय, कीर्तन ही एकमेव जागा आजकाल राहिली की आई वडिलांची सेवा करा म्हणून ही सांगण्याची जागा एकमेव कोणती राहिली आहे, कीर्तन. एवढं जीवन सुंदर जगायचं, एवढं सुंदर जीवन जगायचं. कशा पद्धतीने आता तुम्ही म्हणताल आम्हाला कळालं आई वडिलांची सेवा करायची, आनंदाने जगायचं असेल तर काय केलं पाहिजे.
गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. नाही गीता भागवताचं श्रवण करताला हरकत नाही. मार्ग दावणी गेल्या दीनदयानिधी संतते तेनेची पंथ चालू जाता. न पडे गुंता कोठे काही किंवा करणे ते हेची करा नरका घोरा का जाता. नाही समजलं बघा, एवढं जरी समजलं की आपल्याला कधी ना कधी इथून टपकायचे, एवढं तरी कळतं ना. नाही गीता भागवत श्रवण करता आली चालेल, पण मग ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेत, कोणते मार्ग? अमृतानुभव असतील, ज्ञानेश्वरी असेल, हरिपाठ, एवढे सुंदर सुंदर ग्रंथ दिलेत. नाही वाचता आले हरकत नाही, नाही पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालता आली हरकत नाही. निदान मोबाईल आहे तुमच्याकडे, आहे ना मोबाईल सगळ्यांकडे. जगातला असं एकही माणूस नाही की त्याच्याकडे मोबाईल. इथं आहे का रेंज तुमच्या मोबाईलला? तुम्हाला रेंज आहे का? तुम्ही हालत नाही, डुलत नाही. एका कीर्तनात बाबा पुढे बसलेले पगडी घालून, अशी गुलाबी कलरची पगडी घातली आणि बाबांना म्हणलं काही केली की बाबा म्हणायचे वा 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 वा. आवडलं नाही तरी टाळ्या, नाही आवडलं तरी टाळ्या. तसं इथं कोणी बाबा नाही, तिथलं सांगते आमच्या तिकडचं. काही म्हणलं तरी होय म्हणायचे, पटलं तर होय, नाही तर नाही. मी कीर्तन झाल्यावर त्यांना म्हटलं असं करा, कोणालाच आण नका, त्या बाबांना आणा पुढं तेवढं, त्यांचं लोटांगण घेऊन दर्शन. आहो म्हणले ताई, कार्यकर्ते काय म्हणले ताई, ते होय ते पुढं बसलेलं गुलाबी फेट्यावालं म्हातारं म्हणले ताई ते तर बहिरे म्हणले. तुम्हाला कळलं ना? कळलं, त्यालाच कळलं. म्हणजे ते म्हातारं बहिरे असून काय करत होतं, होय तरी म्हणायचं, आणि तुम्ही झोपले का काय? म्हणजे बहिरे असून त्यांना माहिती होतं पुढं काय चालू आहे, कीर्तन. ज्या अर्थी पुढं कीर्तन चाललंय त्या अर्थी नक्कीच ते चांगलं असणार. एवढं जरी कळालं तरी आयुष्याचं सार्थक झालं. ऐका, मग नाही कळालं ना, गीता भागवत श्रवण करता येते. मोबाईल वरती काय करायचं, लावायचं कामामध्ये काम आणि काही म्हणा. स्वयंपाक करताना महिला मंडळ साईडला मोबाईल ठेवून द्यायचा, हरिपाठ लावायचा, भजन लावायचं, ऐकायचं. गुण गाई ना आवडी हेच माझी सर्व जोडी. एवढं सुंदर, किती सुख आहे त्याच्यामध्ये, किती सुख आहे. अशा संगतीमध्ये तुम्ही जा. गीता भागवत करीती श्रवण. एवढा वेळ नाहीये. लोक म्हटले आम्हाला ताई तुम्ही सांगताय, महाराज तुकोबारायांनी सांगितले गीता भागवत श्रवण करायची, पण या कलियुगामध्ये आम्हाला फोनवर बोलायला टाइम नाही, इथं मराय टाइम नाही. मराय टाइम लागतो का? लोक सरळ म्हणतात ताई तुम्ही म्हणता गीता भागवत श्रवण करा, ज्ञानेश्वरी वाचा, इथं मराय टाइम नाही आम्हाला. मराय टाइम नाही लागत. एक इंजेक्शन दिलं की कार्यक्रम संपला. कुणाला आहे का मराय टाइम? इथं नाही. म्हणले आम्हाला असं वाचायला बिचायला मरायला टाइम नाही, तुम्ही चांगला सोपा मार्ग सांगा. मग एक काम करा, काय मार्ग दाखवलाय ना संतांनी, त्या संतांच्या संगतीमध्ये एवढं सुख आहे. त्यांचं जरी तुम्ही नुसतं श्रवण केलं किती सुख आहे. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बने. अरे वाह, संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बने. अरे वाह, संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अरे वाह, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांचा संग धरा. एवढं सुंदर आयुष्य आहे. नाही तुमच्याकडे वेळ माहितीये, पण असं जगा. असं तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. त्या आई वडिलांची, त्या देवाची सेवा आमच्याकडून देवा करून घे. कशा पद्धतीने होईना, पण ती सेवा करून घे. त्याच्या इतकं पुण्य जगात कुठं नाही. काय हो आयुष्यामध्ये एका मिनिटामध्ये इथं असलेला माणूस एका क्षणामध्ये निघून जातो. आपण विचार करतो. ऐका, महाराज सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ. सावधान सांगितलं, प्रमाणाने सांगितलं, नाही कळालं. एका श्लोकामध्ये सांगितलं जातस्य हि ध्रुवे मृत्यूर ध्रुवम जन्म मृतश्च तस्मातम परिहार्यर्ते नत्वम सोचतुमरसी. नाही समजलं लोकांना. उपजले ते नासे, नासेले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र नाही समजलं. म्हणले आम्हाला असलं काही समजत नाही. किती सांगितलं, मरण तुम्हाला तुमच्या जवळ आहे,
एका मिनिटात आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे देह जाईला जाईला त्याशी काळोबा खाईल त्याशी काळोबा खाईल ओ जाईला जाईला काळोबा खाईल त्याशी जाईल त्यासी काळोबा खाईल. कळालं तुम्हाला? समजलंय आता. एकदा गेलेला जीव परत कधी माघारी येणार नाही. महाराजांनी सांगितलं, कबीरदासजी वर्णन करतात, क्या भरोसा ही इस जिंदगी का साथ देती नहीं ये किसी का. नाही समजलं आम्हाला. मग त्यांना सांगावं लागलं, दादा रे तू एक चित्रपट बघितला का, त्यात ते गाणं आहे काय, त्या गाण्यामध्ये सांगितलंय की आयुष्य हे किनाऱ्या कपाऱ्यासारखं आहे. कधी तुमचा अपघात होईल गाडीला, कधी तुम्हाला उडवून टाकलं जाईल, कधी चुरा होईल, सांगता येत नाही. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मिनिटात आयुष्य संपून जाणार आहे दादा. कुठे आहात? कीर्तनाला आज ऐकायला आलात, पुण्य आपलं. किती दिवस जगणारे आपल्याला माहिती नाही. इतकं सुंदर पद्धतीने जीवन जगायचं देवानं या जगामध्ये आपल्याला पाठवलंय. कशासाठी? एवढं सुंदर सृष्टीमध्ये नामस्मरण करण्यासाठी. हात वरती करा. मी पुढे म्हणेन, पाठीमागे म्हणायचं नाही. तर हे बघा चालले मी. लय वेळ झालं तुम्ही सगळे शांत बसला, मी एकटीच बोलते. हा सुंदर असं भजन म्हणायचं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. बोला बोला. हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. देव माझा 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 माझा
पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन कितपर तुम्हाला समजलं मला नाही वाटत तुम्हाला कीर्तनातलं म्हणजे सगळंच कळेल. काही चांगलं असेल ते तुमच्या लक्षात राहील. काल काय खाल्लं ते आम्हाला आठवत नाही महाराज. आता वय झालं आम्हाला कालचं लक्षात नाही आजचं काय सांगू. ऐका दादा नाही काही लक्षात राहिलं आमचं सांगणं काम आहे. मग महाराज एका ठिकाणी खूप सुंदर वर्णन करतायत. तुम्हाला कितपत लक्षात घ्यायचंय तेवढं लक्षात घ्या. महाराज सांगतात हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही का टाई 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 हे जरी नाही कालं दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय वाजायल, एका जनार्दनी आमचे काय वाजायल. एका जनार्दनी आमचे काय वाजायल, एका जनार्दनी आमचे काय वाजायल. पिंगळा 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 महावारी बोल बोली तो लेखा पिंगळा महावारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी. दात मन द्यावं कुणी, दात मन द्यावं कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. काग बाई काग 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 काग बाई काग. अब अब काग काग लागण दी काग अवला लागण दी काग. पिंगळा महावारी पिंगळा महावारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महावारी नाही कळायला हरकत नाही. काय सांगतात महाराज हे जरी नाही कळलं काय, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काय शेवटी आमचं काय झालं का? सरत शेवटी बा आमचे काय वाजायला. इथं कळतंय का कोणाला? इतक्या वेळ बोललेलं कळलं कळलं का? कळलं तर होय म्हणा नाही तर चालले. एका जनार्दनी आमचे काय वाजायल, पिंगळा 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 महावारी बोल बोलीत लेखा पिंगळा महावारी. आमचं काहीच जाणार नाही. आम्ही कीर्तन करणार आहे. आमच्या चपला घालून आम्ही घरी जाणार आहे. फरक कोणाला पडतो? 2 तास आपण काय ऐकले ऐका, लक्षपूर्वक ऐका. आयुष्यामध्ये सगळे निघून जाणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी सुंदर सांगतात काय, तू म्हणशील बायका पोर, तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागची चोर, तू मेल्यावर ते मडक फोडतील तुझ्या डोक्यावर. काय सांगतात? तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर, तू मेल्यावर ते मडक फोडतील तुझ्या डोक्यावर. कळलं का? काय केलं पाहिजे मग? तू घे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतो ठाई ठाई या संसारा पायी, या संसारा पायी. कळतंय का? तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका, तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका, तू मेल्यावर
मेल्यावरती तुझ्या सोबत मातीचा एक मडका तू घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतो ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी कळतंय का तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर बाबा काय करायचंय तू घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतो ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी कळतंय का काहीच राहणार नाही ना आपण राहणार आहे आपली मुलं राहणार आहे आज मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत वेळ कमी म्हणून नाही तर म्हणायला काय नाही बघा आपल्याकडे वेळ कमी सगळे जाणार आहे कुणी राहणार नाही ऐका गेलेल्या आजी आहेत त्यांना एक दुःख आहे त्यांच्या पुण्यस्मरणाकरता आपण जमलेलो आहे वर्षश्राद्ध का करायचं वर्षश्राद्ध केल्यानंतर आपले जे गेलेले व्यक्ती आहे गेले दिगंबर ईश्वरयुभती त्यांना उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमात उत्तम गती त्यांना मिळण्याकरता याचसाठी केला होता आट्या सगळा हा कार्यक्रम चालू आहे त्याच्याकरता आपल्या जवळच्या प्रेमळ व्यक्ती निघून गेलाय पण त्याच्या आठवणी कायम स्मरणात आहे हे संपूर्ण कुटुंबातली नातवंड मुलं मुली सगळे मिळून एवढी सेवा केली आईची आणि आजचा तो क्षण की आईचं कौतुक करायचा दिवस आईचं कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस ते आईला विनंती करत आहेत सगळ्या कुटुंबातली मुलं मुली नातवंड सगळ्यांची नावं आता घ्यायला वेळ नाही पण संपूर्ण परिवार आजच्या दिवशी आईला आजीला विनंती करतोय आई ज्या ज्या दिवशी आम्ही देवाच्या दर्शनाला जाऊ ना त्या दिवशी भगवंताकडं काय मागू ना आम्ही सगळे मुलं भगवंताकडं फक्त आई तुलाच मागू एवढंच आम्ही मागणं मागू देवाकडं दुसरं तिसरं काही मागणार नाही ज्या ज्या वेळेस आम्ही दर्शनाला जाऊ त्या वेळेस आई तुझे इतके उपकार आहेत तू एवढं सुंदर जीवन आम्हाला दिलं म्हणून खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळेस देवाकडे जाऊ त्या वेळेस आई तुलाच आम्ही मागणार आहे किती सुंदर वर्णन केलेलं आहे बघा सगळे मुलं मिळून म्हणतायत आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवनाला रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काटाचे पास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आईचं वर्णन करत असताना आईला चंद्राची उपमा दिली इतकं सुंदर ती आई आपल्याकडं प्रार्थना करते ती आई आपल्यासाठी किती प्रेम करते नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जगाच्या पाठीवरती इतके उपकार आईच्या आपल्यावरती एक मुलगा आईकडं आई मरण पावल्यानंतर विचारतो बापाला जाऊन बाबा माझी आई या जगामध्ये नाहीये माझी आई या जगामध्ये नाहीये
सांगा ना बाबा, आई देवाघरी गेले. सगळे येतात आणि सांगतात अवघ्या 10 मिनिटांमध्ये माझं कीर्तन मी संपवेल, लक्षपूर्वक ऐका. सगळे विचार करतात, अरे तुझी आई देवाघरी गेली, तुझी आई देवाघरी गेली. बाबा मला या प्रश्नाचं उत्तर घ्या, माझी आई देवाघरी गेली म्हणजे नक्की कुठं गेली हो बाबा? सगळे म्हणतात बाळा तुला आई नाही, तुझी आई देवाघरी गेली. सांगा ना, ते तिसरीतलं लेकरू बापाला जाऊन विचारते, बाबा आई देवाघरी गेली म्हणजे कुठं गेली? बापानं उत्तर दिलं, बाळा राजा आई देवाघरी गेली म्हणजे आई आकाशात गेली आहे. आई तुझी आकाशामध्ये जाऊन पोहोचलेली, ती आता माघारी कधीच येणार नाहीये. लेकराचा हट्ट, जाता येता आभाळाकडे बघायचा, आकाशाकडे बघायचा. माझी माघारी येईल, माझी आई माघारी येईल. अट्टहास करतो, आई भेटेल, आई दिसेल, आई मला बोलेल. आई एवढ्या लवकर का सोडून गेली? सारखं बघायचं, सारखं बघायचं, आई दिसेल, आई भेटत नाहीये. एक दिवस नागपंचमीचा सण असतो, बाप मुलाला पतंग आणून देतो. आता त्याने युक्ती केली, पतंग आकाशात उडवायचा, पतंग आभाळात उडवायचा आणि माझ्या आईपर्यंत निरोप पोहोचवायचा. येईल का हो तो निरोप? येईल का तो निरोप? तो मुलगा पतंगाला आवाज देतो, काय? पतंगा रे पतंगा उडू नको थांबना, पतंगा रे पतंगा उडू नको थांबना, आई माझी देवा घरी निरोप तिला सांगना. भेटेल का हो निरोप? आईपर्यंत पोहोचेल का निरोप? विनंती असेल माझी आजच्या कीर्तनातून, तुमच्याकडे जी आई आहे ना, वडील आहेत ना, त्यांना जपा दादा. आजचं कीर्तन आईवरती होतं म्हणून मी पुरुषांवरती बोलले नाही, पण सांगेल तुम्हाला जर पूर्ण कीर्तन ऐकायचं असेल बापावरती तर खऱ्या अर्थानं यूट्यूबवरती अर्चना दीदी साळुंके, इंस्टाग्राम फेसबुकवरती पाहिलं का तुम्हाला भेटून जाईल. पण सांगण्याचा भाव, कीर्तन ऐका पण कीर्तनातून काहीतरी सार घ्या. इतकं सुंदर आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये इतक्या सुंदर पद्धतीने आई बापाला कडकडून मिठी मारा. माझं कीर्तन आजचं ऐकलंय ना, तुमचा म्हातारा बाप बाहेर बसलेला असू द्या, जोपर्यंत तुमचे आई बाप जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला घराला कुलूप लावायची वेळ येत नाही. एकदा का आई मरून जाऊ द्या, एकदा का बाप मरून जाऊ द्या. 2 नवरा बायको घराच्या बाहेर निघाले, चाललेत. आता त्यांनी विचार केला, पत्नीला म्हणले कुलूप लाव. नाही म्हणले, अहो 1 महिना झाला तुमची आई वारली, आपल्या घराला कुलूपच नव्हतं म्हणले. आई होती, कायम ती आई घरात राहायची. आई वडील म्हणजे एक आधारवड आहेत, त्यांच्यासाठी जीवन समर्पण करा. तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी श्रीमंती काय असेल दादा, ते म्हणजे तुमचे आई वडील आहेत. काय? ते म्हणजे तुमच्या आई वडील आहेत. गेलेला पैसा परत कमवता येईल, गेलेल्या वस्तू परत विकत घेता येईल, पण गेलेली व्यक्ती आपल्या काळजातली आई ती परत कधीच माघारी येणार नाही. सगळ्यांनी मिळून आजच्या दिवशी सगळे नातवंड आईला आवाज देतात, आई आजच्या दिवशी हे वैभव पाहण्याकरता, हे सगळं बोरकर परिवाराचं हे यश पाहण्याकरता आई तू इथं पाहिजे होती. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी डॉक्टर आहे, कोणी काय काय करतंय, सगळी नातवंडच जे काही सगळे उच्च स्थानापर्यंत आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी पोलीस आहे, कोणी छान त्या ठिकाणी शिक्षक आहे. अशा पद्धतीचा हा सगळा इवले सेरोप लावी येले द्वरीन त्याचा वेलू गेला गगनावरी. आजीचं एवढा संपूर्ण कुटुंब एवढा सुंदर पद्धतीने सगळं कार्य करतायत आणि खरंच ही सगळी मुलं मिळून आजच्या दिवशी सांगतात, आई तू असती ना आमचा आनंद द्विगुणित झाला असता. म्हणून सगळे मिळून पुन्हा एकदा आईला सांगतायत, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने आणि 9 दिवसांची वारी कशी तू केली, संकट तुझला असतील पदराला धरून नेले, सोडून गेली तुझ्या या लडक्याला, सोडून गेली तुझ्या या लडक्याला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. सांगेल, पुन्हा पुन्हा सांगेल की खऱ्या अर्थानं त्या आजींना उत्तमाची ती गती भेटावी, सगळ्या कुटुंबाला त्या ठिकाणी त्यांच्या दुःखामध्ये आपण सगळेजण समाविष्ट होऊ. पाठीमागे बघा जे उन्हात उभा राहिले त्यांच्या चरणी माता आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वरा